नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळलंच आज आपण कशाचा अभ्यास करणार आहे. तर विरामचिन्हाचा अभ्यास नाही तर दैनंदिन जीवनामध्ये आणि दैनंदिन लेखनामध्ये आपण त्या विरामचिन्हांचा कसा उपयोग करायचा हे महत्त्वाचं आहे. अभ्यास नाही करायचा तर तो लेखनामध्ये त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर विरामचिन्हे आपण कशाला विराम म्हणजे थोडं थांबायचं, विराम घ्यायचा. तर हे माहिती आहे तुम्हाला. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण, संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह. ह्या सगळ्यांचा आणखी आहेत बरेच, पण आपण हे महत्त्वाचे आहे एवढ्यांचाच आपण आज विचार करूया. तर आता पूर्णविराम वाक्य पूर्ण झालं की आपल्याला पूर्णविराम द्यायचाच आहे हे आपल्याला इथे सूचना देऊन द्यायची. वाक्य पूर्ण झालं की पूर्णविराम द्यायचं. मुलांना तुम्हाला ते लक्षात राहत नाही, तुम्ही भरभर लिहत जाता आणि मग गुण जातात, आपल्याला कळत नाही. आपल्या लेखनातच ही सवय व्हायला पाहिजे. आता मी रोज अभ्यास करतो, मी शाळेत जातो, मी जेवतो, कितीतरी वाक्य आपण बोलतो आणि त्यानंतर पूर्णविराम नाही का द्यायचा, तो द्यायचा. मग नंतर आपण अर्धविराम म्हणजे थोडं थांबायचं आहे, थोडं थांबायचं आणि छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जेव्हा जोडतात ना तेव्हा हा अर्धविराम देतात. आता उभयान्वयी अव्यय आपण बघितलं आहे. तर त्याच्यामध्ये विकल्पबोधक, परंतु, किंवा, आणि, व हे सगळे विकल्पबोधक किंवा, परंतु, आणि, व हे समुच्चयबोधक हे सगळे उभयान्वयी अव्यय जोडतो ना वाक्य आपण, त्याच्या आधीच हा अर्धविराम द्यायचा. आणि लक्षात ठेवायचं की उभयान्वयी अव्यय येतो आहे का त्याच्या आधीच अर्धविराम द्यायचा आणि पुढे जायचं. अभ्यास झाला होता, पण आता हे पण काय आहे, उभयान्वयी अव्यय मला सरांनी विचारलेच नाही. या पणच्या आधी आपल्याला हा अर्धविराम द्यायचा आहे. तर मी अगदी छोटे पण हे फक्त एवढ्यासाठी मी व्हिडिओ केला आहे की ते लेखनामध्ये डोक्यात नेहमी लक्षात ठेवायचं की मला इथे कोणतं चिन्ह वापरायचं विरामाचं. त्याच्यानंतर स्वल्पविराम, तर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले तर त्याला आपण काय देत असतो, स्वल्पविराम. म्हणजे कसं, मुलींची नावं आली, जसं वेदांता, स्वरा, आर्या. नंतर मुलांची नावं आली, पार्थ, त्याच्यानंतर जीवांशू, नंतर जिनेश, अशी नावं आली तर त्याला छोटे आपले स्वल्पविराम द्यायचे. मग त्यात फक्त नावच नाही तर भाज्यांची नावं, विशेषणं, जे काही एकामागोपाठ एकाच जातीचे शब्द आले तर त्याला आपण स्वल्पविराम देत पुढे जायचं. आणि स्वल्पविराम दिल्याशिवाय पुढचा शब्दच लिहायचा नाही हे लक्षात ठेवायचं. तर त्याच्यानंतर आपण संबोधन मुलांना अभ्यास केला का रे, तर मुलांनंतर पण हा स्वल्पविराम दिला जातो. संबोधन मुलांनो, बंधू भगिनींनो, त्यानंतर स्वल्पविराम द्यायचं, नंतरच पुढचं वाक्य आपल्याला लिहायचं आहे. नंतर आहे अपूर्णविराम. मी तुम्हाला पहिल्यांदा चार्ट दाखला, ते असे 2 छोटे बिंदू एकाखाली एक असतात. तर वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यायचा असेल ना तर हा अपूर्णविराम द्यायचा असतो. म्हणजे मी एक उदाहरण देते. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मग हे 2 टिंब एकाखाली एक, म्हणजे याला अपूर्णविराम म्हणू. मग आपण त्यांचे बैठक क्रमांक सांगू, 101, 105, 108, 110, 120 जे काही उत्तीर्ण झाले त्यांचे नंबर आपण सांगू, पण त्याच्या आधी अपूर्णविरामच देऊ. नंतर प्रश्नचिन्ह. आता प्रश्न विचारला कुठलाही तर लगेच प्रश्नार्थक चिन्ह द्यायचंच. काय रे, तुमचा अभ्यास पूर्ण झाला का? काय रे म्हटलं, स्वल्प संबोधन आहे. तुमचा अभ्यास पूर्ण झाला का, म्हणजे प्रश्न विचारला, प्रश्नार्थक चिन्ह द्यायलाच पाहिजे. तर कुठलाही प्रश्न येऊ द्या, प्रश्न विचारला किंवा प्रश्न आला की त्याला प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. आता त्याच्यानंतर आहे उद्गारवाचक चिन्ह. आता ते तर तुम्हाला मी सांगितलं सगळ्या भावना, हर्ष, शोक, आश्चर्य, विरोध, तिरस्कार, प्रशंसा, स्वीकार, संबोधन, मौन, या सगळ्या ज्या भावना आपण व्यक्त करतो त्यात अरे रे, बाप रे, ओह, त्याच्यानंतर छान, अच्छा, भले, छी, हे सगळे जे काही उद्गार चिन्ह आहे आपल्या मनातल्या आपण ज्या भावना व्यक्त करतो
तर ज्या भावना ज्या शब्दांनी व्यक्त करतो त्यानंतर हे उद्गार चिन्ह यायलाच पाहिजे. बापरे, किती छान लिहिलेस बेटा तू. तर त्याच्यानंतर बापरेनंतर आपल्याला उद्गारच आहे ना, तो यायलाच पाहिजे. तर आणि एखादं वाक्य पण आपण एखाद्या विद्यार्थ्याला किंवा कोणालाही म्हणतो, झालाच का रे अभ्यास पूर्ण, तर आपण उद्गारवाचक देऊच त्याच्यामध्ये. त्यानंतर आहे एकेरी अवतरण. एकेरी अवतरणामध्ये काय आहे, तर एकेरी अवतरण खूप एका याने आपल्याला एकच बिंदू इकडे एक बिंदू तिकडे असा स्वल्पविराम उलटा सीधा असं असतं. तर ते तुम्हाला माहिती आहे, ते काही सांगायची गरज नाही, फक्त आपल्याला तो वापरायचा कसा. एखाद्या शब्दावर आपण जोर दिला तर ते आपल्याला दाखवण्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरावं लागतं. मग काही शीर्षक असतील कवितेचं, कवींचं नाव, लेखकाचं नाव, नंतर पाठाचं नाव, पुस्तकाचं नाव, कुठलंही असं महत्त्वाचं जर द्यायचं असेल ना, तर त्याला आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये देऊन ते महत्त्वाचं आहे हे दर्शवण्यासाठी ते दिल्याशिवाय पुढे जायचंच नाही. मला श्यामची आई पुस्तक आवडलं, आता मला श्यामची आई, मग श्यामच्या आईला आपण काय करायचं, एकेरी अवतरणात बसवायचं आणि मगच पुढे जायचं. नंतर दुहेरी अवतरण हे मजेदार आहे. तर बोलणाऱ्याच्या तोंडचं वाक्य जसंच्या तसं ते दुहेरी अवतरणात बसायचं. लक्षातच ठेवायचं, आई म्हणाली, गुरुजी म्हणाले, ते काय म्हणाले ते आपल्याला दुहेरी अवतरणात घ्यायचं आहे. आई म्हणाली, गुरुजी म्हणाले, माझा दादा म्हणाले, त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, हे सगळं आपल्याला दुहेरी अवतरणात घ्यायचं आहे. हे बोलणाऱ्याच्या तोंडचं वाक्य जसंच्या तसं दाखवायचं आहे. आई म्हणाली काय, लवकर उठ. आता आई म्हणाली काय, लवकर उठ. हे लवकर उठ कशात घ्यावं लागेल, आपल्याला दुहेरी अवतरणात घ्यावं लागेल. आणि नंतर आहे संयोग चिन्ह. अगदी छोटीशी आडवी रेष असते आणि दोन शब्द एकत्रित करायचे असेल तर आपल्याला ते संयोग म्हणजे जोडणे, त्याला दोन शब्द जोडायचे. विद्यार्थी, मंडळ, नंतर विद्यार्थी प्रतिनिधी, हे शब्द जोडायचे असेल, आई बाबा, छोटंसं संयोग चिन्ह द्यायचं दोन शब्द जोडताना, बरं का. आणि मग शेवटी अपसारण चिन्ह आहे. त्याच्यामध्ये आपली विचारमालिका तुटली, आपल्याला पुढचं काही सांगायचं नसेल, विचारमालिका तुटली असेल, तर संयोग चिन्हापेक्षा दुप्पट ही आडवी रेष असते, ती आपल्याला द्यायची. तर मी गेलो पण आपल्याला पुढचं काही सांगायचं नाही आहे, पण थांबायचं आहे, अपसारण चिन्ह द्यायचं. आणि मग समोरचं समजेल की याला विचारमालिका याची तुटलेली आहे, याला काही पुढचं आठवत नाही आहे, जे काही असेल विचारमालिका तुटल्याचं हे द्योतक आहे अपसारण चिन्ह. तर आता महत्त्वाचं काय आहे, लेखन आपण करतो तर लेखन करताना नेहमी डोक्यात एकच विचार ठेवायचा की ते शुद्ध लिहितो आहे की नाही त्याचा आपण बघूच, आणि त्यानंतर विरामचिन्हांचा योग्य उपयोग आपण करतो की नाही. आता जसं मी एक सांगितलं तुम्हाला, आम्ही बी घडलो. आम्ही बी म्हणजे आम्ही पण घडलो, तुम्ही बी घडा. मी बी नंतर विराम दिलेला आहे, ठीक आहे. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. शेवटी पूर्णविराम आहे आणि बी नंतर आपण अर्धविराम दिला. पण जर आपण त्याच्यात दिलं आम्ही बिघडलो, पूर्णविराम, तुम्ही बिघडा, सगळं बिघडलं. मग आम्ही घडलो, तुम्ही घडा, आणि आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा, सगळा अर्थ बदलतो बेटा. म्हणून विरामचिन्ह जर योग्य नसेल तर धचा मा आणि काय होईल त्याचं, जसा धचा मा झाला तसं विरामचिन्हाने पूर्ण अर्थ बदलू शकतो. म्हणून विरामचिन्ह योग्य ठिकाणी योग्य वेळी देणं किती आवश्यक आहे हे तुम्ही समजू शकता. आणि त्यासाठी एकच उपाय आहे की वाचताना ना, पुस्तक वाचताना, वही वाचता, किंवा आपण कुठलंही लेख वाचतो, परिच्छेद वाचतो, तेव्हा डोळे उघडे ठेवून तिथे कुठले विरामचिन्ह केव्हा दिलेले आहे याचा विचार करूनच वाचा. म्हणजे विरामचिन्ह आपोआपच पक्के होतात, ते का दिले. तर अशा पद्धतीने आपण या विरामचिन्हांचा आपल्या लेखनात कसा उपयोग करायचा याचा विचार सदैव करत राहायचं, वाचताना, लिहिताना. आणि मग बघा किती चमत्कार होईल आणि तुमचं लेखन विरामचिन्हांसह आणि खूप सुंदर होईल, त्यामध्ये अर्थपूर्ण होईल. व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार. विराम घेते. धन्यवाद.